राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी काही दृश्य मी आपणास दाखवतो, ती तुम्ही पहा. अनुपमा, जिसके पिता की 1988 में बेरहमी से हत्या कर दी गई थी जब वो सिर्फ 3 साल की थी. उन्होंने केरल के तिरुवल्ला में मेरे वार्ड से जीत हासिल की है. बात ये भी रही कि इस चुनाव में त्रिशूर में बीजेपी की ओर से मुमताज ही एकमात्र मुस्लिम उम्मीदवार थी और जिस तरीके से मुमताज ने ये शानदार जीत हासिल की, कांग्रेस को बड़ा झटका तो लगा, लेकिन साथ ही लोगों को भी ये नतीजे चौंका गए. From day one itself of my announcement of candidature, there has been adverse criticism against me launched by the LDF and the Congress people. I thought they were probably frightened, but this went beyond an expected limit. In fact, every day there were trolls in the social media about me, and they were targeting me particularly. But somehow I am very happy to see that the people of Kerala, the people in my ward, have dismissed all those things as meaningless, and they have stood by me through thick. पाहिले, भारतीय जनता पक्षाचा हा विजय केरळमधला हा अभूतपूर्व आहे. हा एकटा भारतीय जनता पक्षाचा विजय नसून गेली 50 वर्ष, एक नाही दोन नाही 50 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथे काम केलेलं आहे. ज्या केरळची सुरुवात सकाळी लाल सलाम आणि संध्याकाळी अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, आदाब वर्जे यांनी होत होती, त्या केरळमध्ये हा चमत्कार सहजासहजी घडला नाही आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला नसून गेली 50 वर्ष संघासारखी एक सेवाभावी संस्था तिथे राबते. नुसती ती शाखा लावत नाही. ते केरळमध्ये ज्यावेळेस महापूर येतो, केरळमध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातो. 50 वर्ष एखाद्या पडीक नापीक जमिनीवर मेहनत करावी लागते, त्यावेळेस ती जमीन सुपीक होते, त्याच्यातून पीक चांगलं निघतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय आहे. हा विजय सगळ्या हिंदुत्वाचा विजय. हा विजय एकट्या भारतीय जनता पक्षाचा नसून हिंदुत्वाचा विजय आहे. हे आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. या विजयाची काही वैशिष्ट्ये आहेत. केरळमधली पहिली IPS महिला अधिकारी जिनं निवृत्तीनंतर भारतीय जनता पक्षाचं काम करायचं ठरवलं आहे की नाही. अभूतपूर्व घटना. जिथं कधी कम्युनिस्ट कधी काँग्रेस आलटून पालटून यांची सत्ता राहिली, तिथे एक IPS महिला उघडपणे भारतीय जनता पक्षाचं काम करते आणि त्या निवडून आलेल्या आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी एक मुलगी आहे अनुपमा. अहो, ही 3 वर्षाची असताना तिच्या वडिलाचा खून केला ह्या मार्क्सवादी कम्युनिस्टच्या लोकांनी. खून का? तर शाखेवर जातो, शाखा लावतो. त्यावेळेस ही 3 वर्षाची होती अनुपमा आणि आज ती स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आली. तिच्या वडिलाचं बलिदान हे व्यर्थ गेलं नाही आणि त्याहूनही एक मोठा विजय आहे. सगळ्या मुस्लिम समाजाने हा विजय लक्षात घेतला पाहिजे. नेहमी हिंदुत्ववादी, नेहमी RS, नेहमी भारतीय जनता पक्षाला शिव्या देऊ नका मुसलमानांनो. BJPची एक मुमताज नावाची महिला, कन्नूकुरम असं काहीतरी ते नाव आहे आपल्याकडं, ते उच्चारायला थोडं अवघड जातं, जिथं हिंदू बहुसंख्य आहेत. महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या, हिंदू बहुसंख्य आहेत. तिथं भारतीय जनता पक्षानं या मुस्लिम महिलेला तिकीट दिलं. त्या भागातून कधी कुठला मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही.
ही मुमताज निवडून आली. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. जो हिंदू हित की बात करेगा वही इस देश पे राज करेगा. या 2 ठाकरे बंधूंना खरं म्हणजे हिंदुत्वाचा वारसा होता. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वारसा दिला होता, पण माहीत नाही यांच्या बुद्धीमध्ये कळी शिरला आणि यांची बुद्धी भ्रष्ट झाली. उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही. आपण ज्या न्यायाधीशाविरुद्ध महाविभागाचा खटला चालवावा म्हणून सही केली, आजही तुम्ही ती वापस घ्या. हिंदुत्वासाठी त्याला वापस घ्या. तो आपला हक्क होता. त्या न्यायाधीशांनी फक्त तो हक्क हिंदूला दिला. आपण असे कपाळकरंटी होऊ नका. येणारी पिढी तुम्हाला दोष देईल. आणि राज ठाकरे साहेब, बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा मागे पाडून हिंदुत्व का स्वीकारलं होतं, तर मराठी बोलणाऱ्याशिवायसुद्धा हिंदू आपले आहेत ही त्यांची भूमिका होती. पण मला असं वाटतं की इतके दिवस हे दोघंही बंधू नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरणं देतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सावत्र भाऊ तंजावरचे राजे व्यंकोजी राजांना एक पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केला होता की तुम्ही फौजेमध्ये तुर्कास ठेवता. तुर्क म्हणजे मुसलमान. तुमचे सल्लागार मुसलमान आहेत. तुम्हाला विजय कैसा मिळेल? किमान आमचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजाचं तरी ऐका हो. त्या एकदा राम मंदिराला जाऊन या. ज्या गंगेविषयी तुम्ही अभद्र उद्गार काढलेत त्याचं प्रायश्चित्त करा. एकदा प्रयागराजच्या संगमावर जाऊन आंघोळ करा. आणि उद्धवजी, तुम्ही महाअभियोगाच्या खटल्याच्या ह्याच्यावर जो अर्ज दिला आहे त्याच्यावरची सही तुम्ही वापस घ्या. नसता या महानगरपालिकेत तुमचा पक्ष नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. जो हिंदू हित की बात करेगा वही इस देश पे राज करेगा. धन्यवाद.